भावना, मी तुला शेवटचं सांगते, बाजूला हो. आणि मी पण तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या मुलीला हात लावायचा नाही. माझ्या पोटी मुलगी जन्माला आली म्हणून इतका आकांतांडव करताय ना आजी तुम्ही. पण समजा जर का माझ्या पोटी मुलगा जन्माला आला असता आणि पप्पांच्या बाबतीत जे झालं ते तसंच घडलं असतं, तर तुम्ही त्या मुलाला बाहेर काढलं असतं का? नाही ना. माझ्या मुलीच्या येण्याने कधीच कुणाचं काहीच वाईट होऊ शकत नाही आणि तुम्ही तिच्यावर हे असले घाणेरडे आरोपही करू शकत नाही. आजी आहो, तुम्ही एक स्वतः बाई असून सुद्धा एखाद्या मुलीचा इतका द्वेष कसा काय करू शकता? तुमच्या जन्मानंतर तुमच्या आई वडिलांनी तुमच्याबद्दल असा विचार केला असता तर? तुम्ही मुलगी आहात म्हणून तुम्हाला घराबाहेर काढलं असतं तर? तुम्ही एक बाई असून आणि एक आई असून सुद्धा एखाद्या तान्या बाळाबद्दल हा असा विचार कसा काय करू शकता? आजी आहो, जन्म मृत्यू हे काहीच आपल्या हातात नसतं ना. आपल्याला कुठे माहिती होतं की पप्पांच्या बाबतीत हे असं काहीतरी होणार आहे? आणि त्याचं सगळ्यांनाच दुःख झालंय आजी. पण म्हणून तुम्ही माझ्या बाळाला अपशकुनी नाही ठरवू शकत. आणि आजी, जन्माला येणारं बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हे आपल्याला कुणालाच माहिती नसतं ना. आपण नाही ठरवू शकत ते. त्यामुळे ते जे आहे ते आपल्याला गोड मानून घ्यायचं असतं, देवाचा प्रसाद आहे असं समजून त्याच्यावर प्रेम करायचं असतं. मग तरी तुम्ही माझ्या निरागस बाळावर हे असे आरोप कसे काय करू शकता हो? हे बघ भावना, बाजूला हो, माझी वाट सोड. थांब आजी. तुझा असा आरोप आहे ना की पप्पांच्या मृत्यूला आमचा बाळ जबाबदार आहे? हो. चल खाली, तुला सांगतो मी की पप्पांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे. चल. अरे सोड. खरी सांग ना. हा? सांग ना, कोण आहे त्याच्या माग? बोल. असं का बोलतोय हा? याला संशय तर आला नाहीये ना? आजी, आई, माझा असा समज आहे की पप्पांच्या मृत्यूला जबाबदार दुसरं तिसरं कोणी नसून निलांबरी वहिनीच आहेत. काही दिवसांपूर्वी मी स्वतः निलांबरी वहिनींना पप्पांच्या रूममध्ये घुटमळताना बघितलं होतं आणि मला संशय नाही, मला खात्री आहे की हे सगळं मुद्दामून निलांबरी वहिनींनी घडवून आणलेलं आहे. मला वाटलंच होतं, कोणत्या ना कोणत्या कारणावरून तू माझ्यावर आरोप घेणार, संशय घेणार, घाणेरडे आरोप करणार. मी त्या दिवशी सांगितलं होतं आणि आता आई, आजी सगळ्या घरातल्यांसमोर सांगते, मी फक्त आणि फक्त पप्पाचे औषधं ठेवायला रूम मध्ये गेले होते. मग त्या दिवशी जेव्हा आजी आणि आई पप्पांना बाहेर जाण्यापासून अडवत होते तेव्हा तुम्ही आग्रह का करत होता पप्पांना की जा मीटिंगला म्हणून? कोणी सांगितलं तुला मी आग्रह केला म्हणून? विचार ना आईला, आजीला. उलट मी पप्पांना फक्त मीटिंग मध्ये काय घडणार आहे हे सांगायला गेले होते. त्यांना येऊ नका असंच मी सांगितलं होतं. हो सिद्धू, निलांबरीनं मुळीच आग्रह केला नव्हता संपतला. बघितलं ना आजी, मी सगळं त्याला सत्य सांगते पण तो फक्त आरोप करतोय माझ्यावर. कारण तुम्ही याआधी सुद्धा पप्पांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही सगळे विसरताय का? मी, भावना आणि पप्पा ज्या हेलिकॉप्टर मधून जात होतो त्याच हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट केला होता या बाईने. जी बाई एकदा असं वागू शकते ती पुन्हा इतक्या खालच्या थराला जाऊ शकते. निलांबरी, खरं खरं सांग, तू काही केलं नाहीयेस? हो, खाल्ली होती मी माती, पण मी माफी मागितली ना, नाक घसरून माफी मागितली होती तुमच्याकडे. माझ्याकडनं खूप मोठा गुन्हा घडला, पण आता खरंच सांगते मी सुधारली आहे. मी हे कसं सिद्ध करू? हवं तर मी अग्निपरीक्षा देते, पण मला एक सांगा, मी अग्निपरीक्षा दिल्यानंतर तरी माफ करणार आहात का नाही तुम्ही? काय पुरावा आहे तुझ्याकडे की हे सगळं घडवून आणलंय मी? हे बघ, तुझ्याकडे कुठलाही पुरावा असेल ना, दाखव सगळ्यांना. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून स्वतःला अरेस्ट करून घेते. बस बस बस,
बंद करा तुमची नाटकं. हा, तुमच्या या रडण्याला आजी आणि अधिराज आता बळी पडणार असतील, पण मी नाही पडणार. मी मान्य करतो की माझ्याकडे आता तितका पुरावा नाहीये, पण वहिनी मी तुम्हाला चॅलेंज करतो. काय वाटेल ते झालं ना तरी तुमचं सत्य मी जगासमोर आणणार. मी सोडणार नाही तुम्हाला वहिनी. आणि हा शब्द आहे सिद्धिराज संपतराव गाडे पाटलाचा. सर, म्हणजे हे पेपर्स खोटे आहेत किंवा जयंत कानिटकरांनी आमची फसवणूक करून त्यावर सही केली आहे हे सिद्ध करता येऊ शकतं का? असं काही सिद्ध करणं अवघड आहे, कारण हे पेपर्स तर ओरिजिनलच आहेत. आय एम रिअली सॉरी, पण हे काय म्हणतात मला कळलं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या दिवशी घराचा लिलाव होत होता ना, तेव्हा श्रीनिवास दळवींनीच घर विकत घेतले हे सगळ्यांनी पाहिलं होतं ना. तर मग जय खानोलकर किंवा तुमच्यापैकी कोणी बाबांच्या श्रीनिवास दळवींच्या बाजूने साक्ष दिली तर त्याचा काही उपयोग होईल का सर? तुम्ही म्हणताय तसं साक्षीदार म्हणून आपण जय सरांना बोलावूच शकतो, पण त्यामुळे एवढंच सिद्ध होईल की श्रीनिवास दळवी यांनी त्या प्रॉपर्टीचे पैसे दिले होते. पण यावर जयंत कानिटकरांचं आर्ग्युमेंट असं असेल की दळवी सरांनी जरी या प्रॉपर्टीचे पैसे दिलेत तरी ती प्रॉपर्टी त्यांनी जयंत कानिटकरांच्या नावावर घेतली आहे आणि म्हणूनच ते पेपर्स त्यांच्या नावावर आहेत. हे बघा, तुम्हाला जर तुमचं घर परत मिळवायचं असेल तर हे खूप वीक आर्ग्युमेंट आहे. तुम्हाला काहीतरी सबळ पुरावा शोधायला हवा जेणेकरून हे सिद्ध होईल की जयंत कानिटकर यांनी तुमची फसवणूक केली आहे. सर, तोच पुरावा तर मिळत नाहीये ना. काळजी करू नका, काही ना काहीतरी लूप होल नक्की असणार केसमध्ये. काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. पप्पांचा नक्की घातपात झाला हे सिद्ध करायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांच्या मृत्यूचं कारण काय होतं ते शोधून काढावं लागेल. हॅलो डॉक्टर, सिद्धिराज बोलतोय, सिद्धिराज गाडे पाटील. सॉरी तुम्हाला इतक्या रात्री कॉल केला मी. हां बोला ना, काही हरकत नाही. नाही, मला सांगा पप्पा म्हणजे इतके अचानक कसं काय केले, नेमकं काय झालं, काय घडलं? हो, पोस्टमॉर्टमच्या प्रायमरी रिपोर्टवरनं हार्ट अटॅकच कारण आहे मृत्यूचं. पण खरं तर काल अटॅक येण्याचं काही कारण नव्हतं. त्यांच्या रिसेंट रिपोर्टवरनं त्यांची हेल्थ अगदी उत्तम वाटत होती आणि अचानक असा अटॅक येणं आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं. हो, नाही खरं सांगू तर आम्हाला देखील खूप मोठा धक्का बसलाय. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर युअर लॉस मिस्टर सिद्धिराज. तुम्हाला कधीही काहीही मदत लागली तर नक्कीच कॉल करा. येस डॉक्टर. थँक्यू.